राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची घोषणा केली आहे. सर्व काही बातम्या बघणार आहोत, त्यासाठी फक्त आता व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला. अजित पवार यांच्या फोटोवरती खरातने मारल्या फुलल्या. विमान अपघातावरती संशय, रोहित पवार यांचा आरोप. रोहित पवार यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा संबंध भोंदू अशोक खरात प्रकरणी जोडण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जमाफी घोषणेनंतरही शेतकरी आजही संभ्रमामध्ये. मराठवाड्यातील स्थिती, बँकांना नाही मिळाल्या सूचना. सध्या जर बघायला गेलं तर राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली असली तरी कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, कर्जमाफीचे निकष काय असतील, असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित करण्यामध्ये येत आहेत. सध्या जर बघायला गेलं तर आलेल्या माहितीनुसार 30 जूनपर्यंत कर्जमाफी होणार. कोकणी शेतकऱ्यांच्या मागे राज्याची ताकद उभी करणार. कलमाला 5,000, काजूसाठी हेक्टरी 3 लाख रुपये भरपाई द्या. राजू शेट्टी यांची मागणी. सध्या जर बघायला गेलं तर कोकणातील शेतकऱ्यांच्या आंबा पिकाला 90% फटका बसला आहे. तसंच या ठिकाणी काजू पिकाचे देखील नुकसान झाले असून नुकसान भरपाई देण्याची मागणी. नुकसानीच्या सर्वेक्षणानंतरच शेतकऱ्यांना मदत मिळणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. अवकाळी गारपिटीने शेतकरी हतबल. सध्या जर बघायला गेलं तर राज्यामध्ये अवकाळी पावसाने चांगलेच झोडपले असून शेती पिकांचे आतूनात नुकसान झाले असल्यामुळे आता नुकसानीच्या सर्वेक्षणानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार. महाराष्ट्रावरती पावसाचं मोठं संकट. 20 जिल्ह्यांना हाय अलर्ट. IMDचा झोप उडवणारा इशारा, सतर्कतेचा देखील इशारा देण्यामध्ये आला आहे. पुन्हा एकदा अवकाळी पावसाचं मोठं संकट निर्माण झालं असून महाराष्ट्रातील अनेक भागामध्ये अवकाळी पावसाची शक्यता. पेट्रोकेमिकल उत्पादनावरील आयात शुल्क रद्द. जनतेला मिळाला दिलासा. शॅम्पू, दूध पिशवी, औषधे, प्लॅस्टिक, ऑटोमोबाईल पार्ट स्वस्त होणार असल्याची माहिती समोर आली आहे. पेट्रोकेमिकल उत्पादनावरील आयात शुल्क रद्द करण्यामध्ये आला. इराणला अश्मयुगामध्ये पाठवू. पुढील 2 आठवड्यामध्ये निकाल लागणार. ट्रम्प यांनी जगाचे टेन्शन वाढवले. सध्या जर बघायला गेलं तर इराणला अश्मयुगामध्ये पाठवू असं ट्रम्प यांनी म्हटलं आहे. परदेशी समिती 15 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करणार. शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. परदेशी समिती 15 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करणार असून लवकरच कर्जमाफी होणार. कांदा खरेदीमध्येही भोंदू खरातचा महाघोटाळा. शेतकरी संघटनेचा आरोप. SIT चौकशीसाठी तक्रार दाखल. सध्या जर बघायला गेलं तर कांदा खरेदीमध्ये देखील भोंदू खरातचा महाघोटाळा उघड. अवकाळीने शेतीचे नुकसान. कृषी मंत्री शेतकऱ्यांच्या बांधावरती. राज्यामध्ये 1,22,000हून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान. शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाईल. कृषी मंत्र्यांची माहिती. सध्या जर बघायला गेलं तर शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे आतूनात नुकसान झाले असून शेतकरी संकटामध्ये सापडले आहेत. सध्या जर बघायला गेलं तर राज्यामध्ये 1,22,000हून अधिक हेक्टर शेती पिकांचे नुकसान झाले असून आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती तातडीने नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाईल असं कृषी मंत्र्यांनी म्हटलं आहे. लाडक्या बहिणींना मिळाला दिलासा. 30 एप्रिलपर्यंत करा eKYC. बघा, ज्या लाडक्या बहिणींकडून eKYC करताना चुका झाल्या होत्या तर अशा लाडक्या बहिणींना eKYC मधील चुका दुरुस्त करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत आता सरकारने मुदत दिली असल्यामुळे लाडक्या बहिणींना काहीसा दिलासा मिळाला. व्यावसायिक सिलेंडर 195 रुपयांनी महाग झाले. घरगुती गॅस जैसे थे. ग्राहकांना तुर्तास दिलासा. सध्या जर बघायला गेलं तर व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीमध्ये 195 रुपयांची वाढ. राज्य शासनाचा महत्त्वाचा निर्णय. 6,56,000 कर्ज खात्यांना मिळणार दिलासा. शेतकऱ्यांसाठी 500 कोटींचा निधी. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017तील उर्वरित पात्र लाभार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सरकारने महत्त्वाची घोषणा केली असून 500 कोटींचा निधी वाटप होणार. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, गेल्या अनेक वर्षापासून आपण ज्या बातमीची चातकासारखी प्रतीक्षा करत होतो, अखेरकार ती बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरला, नुकसान झालं, परंतु पैसे खात्यावरती जमा होत नाहीत, अशा भरपूर तक्रारी शेतकऱ्यांच्या होत्या. परंतु अशा तक्रारी आता संपणार असून 2021 पासूनचा जो थकीत पीक विमा रखडला होता तर त्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून आता रखडलेला पीक विमा खात्यावरती
जमा होणार आहे, ज्या देखील शेतकऱ्यांनी 2021, 22 आणि 23 या वर्षामध्ये पीक विमा भरला होता, पीक विमा मंजूर देखील झाला होता, परंतु खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते, तर अशा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रखडलेला थकीत असलेला पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली असल्यामुळे अखेरकार खूप दिवसांच्या प्रतीक्षेनंतर आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट सेकाडा आला. 23 देशांमध्ये टेन्शन वाढले. भारतामध्ये प्रभाव नाही. कोरोना संपला असे वाटत असताना त्याच्या एका नव्या व्हेरिएंटने डोके वर काढले असल्यामुळे आता 23 देशांमध्ये टेन्शन वाढले असल्याचे चित्र. पीक विम्यासंदर्भातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी मित्रांनो, तुमच्या बँकेच्या खात्यावरती पीक विमा जमा होणार का नाही याची जर तुम्हाला खात्री करायची असेल तर तुम्ही घर बसल्या तुमच्या मोबाईलद्वारे पीक विम्याची स्थिती तपासू शकता. पीक विम्याच्या अधिकृत पोर्टलवरती जाऊन तुमचा अर्ज क्रमांक टाका. तिथे जर तुम्हाला स्टेटसमध्ये अप्रूव्ड दिसत असेल आणि अमाऊंट दिसत असेल तर 100% तुमच्या खात्यावरती पैसे जमा होतील. आणि जर तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलमध्ये पीक विम्याची स्थिती तपासता येत नसेल तर तुम्ही ई सेवा केंद्र किंवा CSC सेंटरला भेट देऊ शकता. पटेल तटकरेंना टार्गेट केलं जात आहे. खासदार पार्थ पवार यांचे प्रतिपादन. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याबद्दल येणाऱ्या बातम्या निराधार आणि तर्कवितर्क हे निव्वळ काल्पनिक आहेत, असा खुलासा पार्थ पवार यांनी केला आहे. खराब जमीन प्रकरणामध्ये SIT चौकशी सुरू. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. भोंदूबाबा अशोक खराब जमीन प्रकरणाबाबत पोलीस यंत्रणा योग्य पद्धतीने तपास करत आहे. लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र येणार. खात्यावरती 3,000 रुपये एकत्र जमा होण्याची शक्यता सध्या जर बघायला गेलं तर लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्त्वाची बातमी समोर आली असून आता 2 हप्त्यांचे 3,000 रुपये जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता एकत्र येण्याची दाट शक्यता. पीक विम्यासंदर्भामध्ये शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. शेतकरी मित्रांनो, जुना पीक विमा खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. म्हणजेच की 2021, 22 आणि 23 या तिन्ही वर्षाचा रखडलेला पीक विमा आता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होत आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी 2021, 22 आणि 23 या तिन्ही वर्षामध्ये पीक विमा भरला होता, पीक विमा मंजूर देखील झाला होता, परंतु खात्यावरती पैसे जमा झाले नव्हते, तर अशा शेतकऱ्यांच्या खात्यावरती आता रखडलेला थकीत असलेला पीक विमा जमा होण्यास सुरुवात झाली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी अजून एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, खरीप 2025 संदर्भामध्ये देखील आता मोठी हालचाल सुरू झाली असून आता खरीप हंगाम 2025चा देखील पीक विमा लवकरच खात्यावरती जमा होणार आहे. कृषी मंत्री आणि केंद्रीय कृषी मंत्री यांच्यामध्ये महत्त्वाची बैठक झाली असून पीक विम्याचे कॅल्क्युलेशन पुन्हा एकदा तपासले जात असून आता लवकरच खरीप हंगाम 2025चा देखील पीक विमा जमा होणार आहे. लाडक्या बहिणींवरती 20 महिन्यांमध्ये 21,000 कोटी खर्च. 71 लाख बहिणींना योजनेमधून वगळले. लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. सध्या जर बघायला गेलं तर KYC तसेच इतर काही कारणामुळे अनेक महिलांचा हप्ता बंद करण्यामध्ये येत आहे. ज्या महिला लाडकी बहीण योजनेच्या निकषामध्ये बसत नसतील तसेच ज्या महिलांनी KYC केली नसेल तर अशा सर्व महिलांचा हप्ता बंद केला जात असून फक्त पात्र असणाऱ्याच महिलांच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होत आहेत. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता कधी जमा होणार अशी प्रतीक्षा करत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. शेतकरी मित्रांनो, PM किसान योजनेचा 22वा हप्ता जमा झाला आहे आणि नियम असा आहे की जे शेतकरी PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्यासाठी पात्र ठरले असतील तर तेच शेतकरी आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्यासाठी पात्र असतील. म्हणजेच की जर शेतकरी मित्रांनो तुमच्या बँकेच्या खात्यावरती PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा झाले असतील तरच तुमच्या खात्यावरती आता नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे 2,000 रुपये जमा होतील. लवकरच आता नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, एकंदरीत जर विचार केला तर सध्या तरी 2021, 22 आणि 23 या 3 वर्षातील थकीत असलेला पीक विमा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे. आणि सध्याचा जो खरीप हंगाम 2025चा पीक विमा आहे तर हा देखील आता लवकरच जमा होण्याची दाट शक्यता आहे. साधारणतः याच एप्रिल महिन्यामध्ये खरीप हंगाम 2025चा देखील पीक विमा खात्यावरती जमा होण्याची दाट शक्यता वर्तवण्यामध्ये आली आहे.
उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पावसाळा, राज्यामध्ये अलर्ट. पुण्यामध्ये कहर, तासभराच्या पावसाने रस्ते पाण्यात. एप्रिलच्या सुरुवातीलाच हवामानामध्ये मोठा बदल होऊन देशभरामध्ये अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान खात्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला असून पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यामध्ये आली असल्यामुळे नागरिकांना सतर्कता तसेच या ठिकाणी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले. राजधानी दिल्लीत रंगले राष्ट्रवादीतील नाराजी नाट्य. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार संसदेत, मात्र प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण. पक्षामध्ये आलबेल नसल्याचे चित्र. आमच्याकडे शस्त्रास्त्रांचा गुप्त साठा, इराणची धमकी. होर्मुझ सामुद्रधुनीवरती इराणचे नियंत्रण कायम. युद्धबंदीची शक्यता सध्या धुसरच बघायला मिळत आहे. सध्या जर बघायला गेलं तर आमच्याकडे शस्त्रास्त्रांचा गुप्त साठा अशी धमकी इराणने दिली असून आता होर्मुझ सामुद्रधुनीवरती इराणचे नियंत्रण कायम असल्याचे चित्र आहे. युद्धबंदीची शक्यता धुसरच. यंदाच्या हंगामात देशात 315 लाख टन तर राज्यामध्ये 100 लाख टन साखरेचे उत्पादन. राज्यातील हंगाम समाप्तीकडे. सर्वाधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात 23,19,000 टन. सध्या जर बघायला गेलं तर यंदाच्या हंगामामध्ये देशात 315 लाख टन तर राज्यामध्ये 100 लाख टन साखरेचे उत्पादन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या जर विचार केला तर आता राज्यातील हंगाम देखील समाप्तीकडे आले असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. शेतकऱ्यांच्या स्वप्नावरती अवकाळीचा मारा. राज्यामध्ये सर्वत्र पावसाचा धुमाकूळ. आजही येलो अलर्ट. तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. सध्या जर बघायला गेलं तर अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले असून आता पंचनामे करण्याचे आदेश देण्यामध्ये आले असल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षा आहे. शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शेतकरी मित्रांनो, आता बऱ्याच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे. तसेच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा झाल्यानंतर आता लवकरच नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याचे देखील 2,000 रुपये जमा होणार आहेत. परंतु या दोन्ही योजनांच्या लाभासाठी तुमची ई-KYC पूर्ण असणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-KYC केली नसेल तर अशा शेतकऱ्यांनी ई-KYC करावी. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, तुमचे आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असणे देखील आवश्यक आहे. ई-KYC पूर्ण आणि आधार कार्ड बँकेच्या खात्याशी लिंक असावे. भोंदूगिरी करणाऱ्या खरातकडे 2,000 कोटी आले तरी कुठून? चिंचोक्याचे हिरे, शक्तिवर्धनाचे धंदे आणि लैंगिक अत्याचारांच्या थरारांचे कांदे सोलत गेले की दिसतो मनी लॉन्ड्रिंग, अर्थात काळा पैसा पांढरा करण्याचा गोरखधंदा. अवकाळीने अस्मानी संकटाचा कहर. पिके जमीनदोस्त, जनावरे दगावली. गारपीट वादळाने थैमान. हळद, गहू, हरभऱ्याला सर्वाधिक फटका. शासन मदतीची अपेक्षा. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा. युद्धघरापर्यंत रोजच्या वस्तू महागणार. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता सर्वसामान्यांच्या खिशाला होताना दिसत आहे. युद्धामुळे आता अनेक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता. देशात इंधनाचा 2 महिन्यांचा साठा. अफवांवरती विश्वास ठेवू नका असं आता सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यामध्ये आलं आहे. सध्या जर बघायला गेलं तर देशामध्ये इंधनाचा 2 महिन्यांचा साठा असून कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेवू नका असे आव्हान करण्यात आले. खत टंचाईचे सावट. रसायनांच्या दरामध्ये 15 ते 50% वाढ. सध्या जर बघायला गेलं तर शेतकरी आता संकटामध्ये सापडले आहेत. सध्या जर बघायला गेलं तर खत टंचाईचे सावट असल्यामुळे खताच्या किमती वाढणार की पडणार असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे. खत टंचाईच्या सावटामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण. तर शेतकरी मित्रांनो, आज दिवसभरातील अतिशय महत्त्वाच्या बातम्या आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न केला आहे. अशाच महत्त्वपूर्ण बातम्या दररोज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.